नमस्कार मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज की जय. मित्रांनो, आज आपण सरला बेट या ठिकाणी प्रवास करणार आहोत. तिथलं वातावरण, निसर्ग आणि धार्मिक दृष्ट्या किती महत्वाचं आहे याचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. मित्रांनो, आता आपण जातोय सरला बेट या ठिकाणी. तुम्हाला दिसतंय समोर आपल्याला सरला बेटचं मंदिर, भव्य दिव्य असं मंदिर दिसतंय. आता आपण त्या नदीच्या पुलावरून जातोय. खूप सारं पाणी सध्या या नदीला आलेलं आहे आणि या अशा वातावरणात आज आपण तिथे जात आहोत. धार्मिक दृष्ट्या खूप महत्वाचं आहे, पण निसर्गाने सुद्धा याच्यावरती कृपादृष्टी करून अधिकच भव्य आणि दिव्य वातावरण या ठिकाणी केलेलं आहे. मित्रांनो, आपण आता जे मेन प्रवेशद्वार आहे तिथे आपल्या सुरुवातीलाच पायऱ्या लागतात. आता आपण त्या पायऱ्यांवरून मेन मंदिरात, म्हणजे तिथे समाधी स्थळ आहे त्या ठिकाणी आपण जात आहोत. तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि भव्य दिव्य असं हे मंदिर या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे आणि वातावरण देखील किती सुंदर आहे या ठिकाणी. खरंच या ठिकाणी आल्यानंतर एक प्रसन्नता, भव्यता आणि मनाला शांतता प्राप्त होते. अतिशय सुंदर प्रकारचं या ठिकाणी वातावरण आहे. आपण त्या दिशेने जात आहोत. या ठिकाणी तुम्ही बघू शकता योगीराज सद्गुरू श्री गंगागिरी महाराज समाधी मंदिर. या ठिकाणी समाधी आहे ही गंगागिरी महाराजांची. आपण जेव्हा सुरुवातीला मंदिरात प्रवेश करतो त्या ठिकाणी आपल्या समोरच गंगागिरी महाराज यांची समाधी दिसते. त्या समाधीला भाविक नमस्कार करतात आणि पुढे जातात. त्यानंतर आपण जेव्हा समोर येतो तेव्हा आपल्याला विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन होतं. महाराष्ट्राची परंपरा असलेलं आराध्य दैवत म्हणजे विठ्ठल रुक्माई. या मंदिराचं बांधकाम बघू शकतो. वरती पूर्ण लाकडांनी बांधकाम झालेलं आहे. अतिशय सुंदर रेखीव आणि कोरीव कामामध्ये शांतता, प्रसन्नता या मंदिरात आल्यानंतर वाटते. खूप सुंदर हा परिसर आहे. आपण एकदा अवश्य भेट द्यावी. आपण या मंदिरातला मुख्य दरवाजा जो आहे तो बघूया. खूप मजबूत आणि कोरीव कामामध्ये लाकडामध्ये बनवलेला हा दरवाजा सुरुवातीलाच आकर्षणाचा विषय होतो. बघा किती सुंदर आहे. नंतर आपण जेव्हा मंदिरातून बाहेर पडतो तेव्हा आजूबाजूचा परिसरही बघणं खूप महत्वाचं आहे. बघा या ठिकाणी हत्तीची सुंदर कलाकृती या ठिकाणी उभारण्यात आली आहे. दोन्ही बाजूनी मंदिराच्या ही कलाकृती आहे. मंदिराचं बांधकाम तुम्ही एखाद्या राजवाड्यासारखं बघू शकता. आता या बाजूला आपण बघू शकतो सुंदर प्रकारे गुरुभवन आहे. आपण आता त्या दिशेने जात आहोत. गुरुभवन अगदी राजवाड्यासारखं सुंदर दिसतंय. याच्यामध्ये गुरूंची बसण्याची गादी आहे. बघू शकता आपण या ठिकाणी किती सुंदर प्रकारे हे नियोजन झालेलं आहे. मंदिर कशा पद्धतीने बांधण्यात आलं आहे, किती सुटसुटीतपणा आणि भाविकांना अतिशय आनंद वाटेल असं हे निसर्गरम्य वातावरण बघू शकतो. मंदिराचं हे वरती आपण कोरीव काम बघत आहोत. किती सुंदर प्रकारे या मंदिराच्या माथ्यावरती विविध प्रकारच्या मूर्त्या आपण बघू शकतो. सुंदर सुंदर रेखीव काम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. हेच आकर्षणाचं आणि भारतीय संस्कृतीला शोभेल असं हे भव्य दिव्य मंदिर मनाला प्रसन्नता देते. भाविकांना आनंद वाटतो. या ठिकाणी मन आपलं शांत होतं. त्यानंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला श्री दत्त मंदिर दिसतंय. अतिशय सुंदर प्रकारे हे दत्त मंदिर या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे. त्या पद्धतीने श्री क्षेत्र देवगड या ठिकाणी मन प्रसन्न होतं. अगदी त्याचप्रमाणे या सरला बेटावर देखील आपलं मन प्रसन्न होत आहे. बघू शकता तुम्ही श्री दत्त मंदिर छोट पण आकर्षक आहे. या ठिकाणी हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. बघू शकता तुम्ही किती सुंदर प्रकारे हे मंदिर उभारण्यात आलेलं आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता या मंदिराच्या बाजूला सुंदर नदी वाहती आहे. हा परिसर अतिशय शांत, रमणीय आणि आल्हाददायक वातावरण या ठिकाणी आहे. या ठिकाणी तुम्ही आवश्यक भेट देऊ शकता. धन्यवाद.